श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांना. नुकताच ऑगस्ट महिना सुरू झाला आणि आता काहीच दिवसात पवित्र श्रावण मास सुरू होतोय. माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, श्रावणाचा हा काळ आणि ब्रह्मांडातील ग्रहाची ही दुर्मिळ चक्र एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा आणि सुंदर चमत्कार घडवणार आहे. हे मी असंच हवेत सांगत नाहीये, तर श्रावण रंभाची शुभ ग्रहस्थिती स्पष्ट सांगतेय. पण मित्रांनो, थोडं सावधही राहावं लागेल, कारण येणारा हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो तुम्हाला सुरुवातीला थोडा चक्रावून चक्रावून करणारा आहे. तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्याचा तुम्ही कदाचित स्वप्नातही विचार केला नसेल. काही निष्पाप दिसणारे चेहरे तुमच्या पाठीमागून डाव साधतील, तर साक्षात महादेवाची अदृश्य शक्ती ढाल बनून तुम्हाला सावरणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी ज्या गोष्टी सांगणार आहे ना, त्या अगदी कान देऊ नये का, कारण चुकवल्या तर हातात आलेला मोठा घास निसटू शकतो. त्यामुळे मनात सर्व भीती काढून टाका आणि अगदी शांतपणे तुमचं भविष्य जाणून घ्या. माझ्या मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या पवित्र श्रावण मासात तुमच्या कुटुंबावर आणि घरावर महादेवाची विशेष कृपा हवी असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये जय महाकाल लिहून आपली हजेरी लावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया तुमच्या आयुष्यातली ही पहिली महत्त्वाची गोष्ट. ऑगस्टच्या या सुरुवातीच्या दिवसात मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाचं बंद इतक्या अचानक उघडणार आहे की सुरुवातीला तुम्हाला स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आजवर तुम्ही जो मानसिक ताण, अपमान आणि कठीण काळ सहन केलाय ना, त्या सगळ्याचा शेवट आता खूप जवळ आलाय. जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडत होतं किंवा ज्या पैशासाठी तुमची झोप उडाली होती, तिथे अचानक गोष्टी मार्गी लागतील. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा नशिबाची दारं उघडतात ना, तेव्हा मनात एक छोटीशी भीतीही निर्माण होते. तुमच्यासमोर अशा मोठ्या संधी येतील की तुम्हाला वाटेल, अरे मी हे करू शकेन का, माझं काही चुकणार तर नाही ना. पण अजिबात घाबरू नका, ही तुमची परीक्षा आहे. जर तुम्ही त्या क्षणी हिंमत दाखवली तर पुढचं भविष्य अगदी उज्ज्वल आहे. एखादी खूप प्रभावशाली व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. बंद पडलेले व्यवहार किंवा अडकलेले पैसे अशा ठिकाणाहून मिळतील जिथून मेष राशीच्या जातकांना तुम्ही पूर्ण आशा सोडली होती. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि कालपर्यंत जे लोक तुम्हाला दुर्लक्षित करत होते तेच आज तुमचा सल्ला घ्यायला येतील. तर मेष राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते जरा सांभाळून ऐका. तुमच्या आसपास असा एक माणूस वावरतोय जो समोर तर खूप गोड बोलतो, तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवतो, पण पाठीमागे मात्र भलतेच विचार ठेवतो. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलाय आणि आपल्या मनातल्या सगळ्या गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत, तीच व्यक्ती आतून तुमचा मत्सर करतीये. पण काळजी करू नका, श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या या काही दिवसातच एक अनपेक्षित प्रसंगातून या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर उघडा पडणार आहे. जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल, थोडा रागही येईल आणि मन नक्कीच दुखावेल. पण मित्रांनो, ही देवाची कृपा समजा, कारण पवित्र श्रावण महिन्यात प्रवेश करण्याआधी देवाकडून तुमच्या आयुष्यातली ही नकारात्मकता साफ केली जातीये. या अनुभवानंतर तुम्ही खूप समजूतदार आणि भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, जो माणूस तुमच्या सोबत कपट करत होता तो स्वतःच्या जाळ्यात अडकेल. तुमचे मन घट्ट करा. हा पर्दाफाश तुम्हाला तात्पुरतं दुःख देईल, पण भविष्यातल्या एका खूप मोठ्या फसवणुकीपासून कायमचं वाचवेल. पैशाच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही इतके दिवस खूप ओढाताण सहन केली आहे. माझ्याच बाबतीत असं का होतं असा विचार करून तुम्ही कितीतरी रात्री चिंतेत काढल्या आहेत. पण ऑगस्ट लागल्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारेल. अचानक एखादी कामाची नवीन संधी किंवा पैशाचा असा मार्ग उघडेल जिथून अनपेक्षित धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक चिंता दूर होईल. हा येणारा पैसा केवळ तुमचं बॅलन्स वाढवणार नाही, तर तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास देईल. पण मित्रांनो, इथे मला तुम्हाला एक फ्रेंडली सल्ला द्यायचा आहे.
पैसा हातात आल्यावर दिखावा किंवा विनाकारण खर्च अजिबात करू नका. हा पैसा योग्य ठिकाणी वापराल तर पुढची कित्येक वर्षे तुम्हाला कधी पैशाची चणचण भासणार नाही. याच काळात भूतकाळातली एखादी जुनी मैत्री, तुटलेलं नातं किंवा गैरसमजामुळे दूर गेलेली व्यक्ती मेष राशीच्या जातकांनो अचानक तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीला छान वाटेल, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. जुन्या चुका आठवून अगदी शांत डोक्याने आणि शांतपणानेच पुढचं पाऊल टाका. गेल्या काही महिन्यापासून मेष राशीच्या जातकांनो तुमच्या घरात एक प्रकारची अस्वस्थता किंवा चिडचिड सुरू होती. बरोबर ना? पण अबोल अबोल शांततेनंतर आता हा ऑगस्ट महिना आणि येणारा श्रावण तुमच्या घराचे दिवस पालटणार आहे. तुमच्या घरात एखादी अशी गोड बातमी येईल ज्यामुळे घरातलं सगळं वातावरण अगदी आनंदी होऊन होऊन जाईल. मुलांची प्रगती असो, नोकरी नोकरी नवीन नोकरी असो किंवा घर गाडी घेण्याचं स्वप्न असो, काहीतरी खूप छान घडणार आहे. या आनंदासोबतच तुमच्या डोक्यावरचा मानसिक ताणाचा मोठा भार उतरून जाईल. मनात सतत जी भविष्याची भीती आणि चिंता असायची तिची जागा आता एका सुंदर शांततेने घेतली असेल. तुम्हाला आतून खूप हलकं आणि प्रसन्न वाटेल. श्रावण महिन्यात घरात शिवलीला मृत पारायण, पूजा अर्चा किंवा धार्मिक कार्य पार पाडण्याचे सुंदर योग आहेत, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पळून जाईल. पण मेष राशीच्या जातकांनो हा आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी घरातील जुने वाद आणि राग सोडून द्या. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो या ऑगस्ट महिन्यात आणि विशेषतः श्रावण मास सुरू होताच तुमच्या कुंडलीत असे काही शुभ ग्रह एकत्र येत आहेत जे तुमच्या प्रकृतीसाठी खूप उत्तम ठरणार आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला जो शारीरिक थकवा किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या त्यातून आता मोठा दिलासा मिळेल. तुमची ऊर्जा आणि उत्साह पुन्हा वाढलेला दिसेल. या काळात तुमचं मन आपोआप महादेवाची शक्ती आणि अध्यात्माकडे वळेल. श्रावणात एखाद्या छान शांत शिवमंदिराला किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचे योग जुळतील. तर मेष राशीच्या जातकांनो महादेवाच्या नामस्मरणाने मनाला मिळणारी ही शांतता तुम्हाला इतकी ताकद देईल की बाहेरची कोणतीही नकारात्मकता तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. आरोग्य, मनाची शांतता आणि भोलेनाथाची साथ जेव्हा एकत्र येते तेव्हा माणसाला खरा आनंद मिळतो. कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि जुने मतभेद संपतील. हा काळ तुम्हाला आतून आणि बाहेरून पूर्णपणे प्रसन्न आणि समाधानी बनवेल. तर मेष राशीच्या जातकांनो आता तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात 3 खूप मोठ्या आनंदाच्या गोष्टी घेऊन येत आहे. या पौर्णिमेच्या काळात चंद्र आणि ग्रहाची अशी सुंदर स्थिती बनते जी तुमच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा गोड शेवट करेल. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक अडचण दूर होऊन अचानक धनाचा मार्ग मोकळा होईल, ज्यामुळे डोक्यावरचं कर्ज किंवा उधारी कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील एखादा जुना अडकलेला प्रश्न किंवा चिंता एका रात्रीत सुटेल आणि घरात उत्सवासारखं वातावरण निर्माण होईल. आणि मेष राशीच्या जातकांनो तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रगतीत आजवर जो सर्वात मोठा अडथळा येत होता तो या श्रावणी पौर्णिमेच्या काळात पूर्णपणे दूर होईल. या गोष्टी घडताना पाहून तुमच्या डोळ्यात सुखाचे अश्रू येतील. बस नियतीवर आणि महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. तर माझ्या मेष राशीच्या जातकांनो येणाऱ्या या पवित्र श्रावण मासात साक्षात प्रभू भोलेनाथाचा वरद हस्त तुमच्या पाठीशी आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातले सगळे अडथळे आणि वाईट शक्ती दूर होणार असून तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आहेत. जर तुमचा महादेवावर आणि तुमच्या कृपेवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये अगदी मनापासून जय भोलेनाथ किंवा हर हर महादेव नक्की लिहा. मेष राशीच्या जातकांनो ही सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. भविष्यातील अशाच महत्त्वाच्या आणि जीवन बदलणाऱ्या राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबतही शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव.